नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या नवीन एपिसोडमध्ये. माझं नाव डॉक्टर गिरीश आणि तुम्ही बघत आहात डॉक्टर गिरीश पॉडकास्ट. आजचा विषय खूपच गंभीर आहे. आजच्या विषयाचं टायटल आहे डिप्रेशन, म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण नैराश्य असं म्हणतो. मित्रांनो, नैराश्याचे बरेच केसेस तुम्ही आजकाल सोशल मीडियावरती, टीव्हीवरती, न्यूजमध्ये, यंगस्टर्समध्ये, अल्पवयीन मुलांमध्ये, टीनेजर्समध्ये होताना तुम्ही बघत आहात. आणि हे केसेस वाढत चाललेले आहेत. एका 2024 सालच्या एका रिसेंट स्टडीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे शाळेत जाणारे ॲडोलसंट्स मुलं-मुली आहेत, त्यांच्यापैकी जवळ-जवळ 49.2% मुला-मुलींमध्ये डिप्रेशन किंवा नैराश्याचं प्रमाण आढळलेलं आहे. कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये बाकीच्या भारताच्या राज्यांमध्ये इव्हन टोटल बाकीच्या देशांमध्ये सुद्धा डिप्रेशनचं प्रमाण खूप वाढलेलं होतं. पण आपण मराठी माणसं आहोत, आपण महाराष्ट्र पुरतं बोलणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये ही टक्केवारी कोविडच्या काळामध्ये जवळ-जवळ 51.8% पर्यंत पोहोचली होती. तर जवळ-जवळ प्रत्येक दुसरा माणूस हा नैराश्य किंवा डिप्रेशनने ग्रासलेला होता कोविडच्या काळामध्ये. आता काय सिच्युएशन आहे? आता जास्ती बदललेलं नाहीये. आजकाल तुम्ही तुमच्या भोवती बघत आहात, प्रत्येक जण काही ना काहीतरी प्रॉब्लेमला सामोरं जात आहे आणि त्यामुळं होणारी अँक्साइटी, डिप्रेशन ह्या सगळे सिम्प्टम्स आणि काय आहेत, ह्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, एक लक्षात घ्या, नैराश्य म्हणजे काय? तुम्हाला मी आता पहिलं सांगतो. नैराश्य म्हणजे एक प्रकारचा मूड डिसऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये सतत तुम्हाला मनामध्ये दुःखाची भावना वाटते. त्याच्याबरोबर इतर काही लक्षणे ज्याच्यावर मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, की काय-काय लक्षणे आहेत. तुम्हाला तुमच्या रोजच्या कामांमध्ये ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आधी आनंद मिळत होता, त्या गोष्टींमध्ये आनंद मिळणं बंद झालं होतं किंवा आनंद मिळतच नाही किंवा कमी होतं. ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला इंटरेस्ट राहत नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये रस राहत नाही. त्यामुळे काय होतं मित्रांनो, की तुमची स्मरणशक्ती अफेक्ट व्हायला सुरू होते. तुम्ही गोष्टी विसरायला सुरू होता. तुमचं खाणं-पिणं डिस्टर्ब होऊन जातं. तुमचं झोप डिस्टर्ब होऊ शकते आणि हे सगळे नैराश्याचे सिम्प्टम्स आहेत. त्याच्यावर मी सविस्तर पुढे नक्की डिटेलमध्ये सांगणार आहे. तुम्ही हा पुढे व्हिडिओ बघत राहा. मित्रांनो, नैराश्याचे सिम्प्टम्स काय आहेत ह्याच्यावर मी आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आहोत. पहिलं सिम्प्टम म्हणजे सतत दुःखी वाटणे. मनामध्ये असं एक हेवी वाईट फीलिंग असणे, दुःखी फीलिंग असणे, ज्याच्यामुळे तुम्हाला सारखा त्रास होत असतो. कधी-कधी ही दुःखी फीलिंगच्या ऐवजी यंगस्टर्समध्ये, यंग मुला-मुलींमध्ये चिडचिडपणा हा एक सिम्प्टम असतो. तिसरं लक्षण म्हणजे तुम्हाला सहज राग येतो. थोडं जरी काय बोललं, की रडायला येतं किंवा राग येतो. ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद वाटत असतो, ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो, त्या गोष्टींमधला इंटरेस्ट संपून जातो. तुमची झोपेची डिस्टर्बन्सेस वाढतात. एक तर झोप खूप कमी लागते किंवा झोपेची क्वालिटी बिघडते. त्याला आपण इन्सोम्निया असंही म्हणू शकतो. किंवा काही-काही पेशंट्समध्ये खूप जास्ती झोप लागते. बराच तास पेशंट झोपून राहतं गरजेपेक्षा. त्याला आपण हायपरसोम्निया असंही म्हणतो. एनर्जी लेव्हल्स तुमच्यातली ऊर्जेचं प्रमाण कमी होतं. तुम्हाला थकवा सारखा जाणवतो. असं वाटतं की नुसतं पडून राहावं, कंटाळवाणेपणा वाटत असतो. कुठल्याही गोष्टीवर ध्यान केंद्रित करायला गेलं, लक्ष द्यायला गेलं, अभ्यास असो, तुमचं ऑफिसचं काम असो, कुठल्याही घरचं काम असू दे, त्याच्यामध्ये नीट लक्ष लागत नाही. कुठलीही निर्णय घेण्यामध्ये तुम्ही फार गडबड करत असता, घाबरत असता, कारण ते निर्णय घ्यायची क्षमता पूर्णपणे डिस्टर्ब झालेली असते या डिप्रेशनमुळे. मित्रांनो, ह्याच्याबरोबर काही फिजिकल सिम्प्टम्स जसं डोकेदुखी, पोटदुखी, पोटामध्ये असं कळ वगैरे येणं किंवा तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स येऊ शकतात ह्या डिप्रेशनमुळे. हे सुद्धा त्याचं एक सिम्प्टम आहे किंवा साईन म्हणता येईल आपल्याला. काही लोकं खूप एक्स्ट्रीम जाऊन स्वतःला ह्याच्यामुळे हानी करायचा प्रयत्न करतात. ही सुद्धा एक त्याची लक्षणे आहेत मित्रांनो. मित्रांनो, तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलंय, की डिप्रेशन किती गंभीर असू शकतो, काय असू शकतो, त्याची लक्षणे काय-काय आहेत मित्रांनो. आत्तापर्यंत तुम्ही हे लक्षणे तुम्ही आजूबाजूला सहजपणे बघत असाल. एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, की दुःखी होणे आणि नैराश्य येणे याच्यात खूप मोठा फरक आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी वाईट गोष्टी घडत असतात. आयुष्यातला एखादा माणूस आपण हरवून बसतो कुठल्यातरी कारणामुळं. घटस्फोट होतो लोकांचा.
लोकांचं एक्झाममध्ये काही ना काहीतरी त्यांना फेल्युअर येतं. बरेच गोष्टी असतात. नोकरी जाऊ शकते, उद्योगधंद्यामध्ये लॉस होऊ शकतो. ह्या सगळ्यांमुळं जे दुःख होतं, बऱ्याचदा वेळेनुसार जसं वेळ पुढे सरकतो, हे दुःख कमी होऊन जातं आणि दुःख नंतर पुढे जाऊन नाहीसं होतं. पण नैराश्याबद्दल किंवा डिप्रेशनबद्दल असं नाही म्हणता येणार. डिप्रेशन झाला, तर बऱ्याचदा हे 3 ते 4 आठवडे हे एक एपिसोड राहू शकतो. डिप्रेशनमध्ये पेशंटला सतत हे सगळे लक्षणे तुम्हाला आढळतात. सगळेच लक्षणे एकदम नाही आढळणार. काही लक्षणे आढळतील, काही नाही आढळणार. ते पेशंट टू पेशंट व्हेरी करतं. आता हे डिप्रेशन होतं का? ह्याची आपण काही कारणं समजून घेणार आहोत मित्रांनो. तर काय कारण आहेत ह्याचे? पहिलं म्हणजे व्हिटॅमिनची कमतरता. येस, तुम्ही आत्तापर्यंत जेवढे माझे व्हिडिओज ऐकले असतील, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल, की व्हिटॅमिनची कमतरता B12, डी तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल, तर प्लीज जाऊन बघा. किती गरजेचं आहे. तर मित्रांनो व्हिटॅमिनची कमतरता, कुठले-कुठले व्हिटॅमिन? व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B6, फोलेट ह्यासारखे महत्त्वाचे व्हिटॅमिन जर तुमच्या शरीरामध्ये सतत कमी राहिले, तर त्यामुळे सुद्धा नैराश्य येतं. ते कसं येतं? हे जे व्हिटॅमिन असतात ना, तुमच्या मेंदूमध्ये सेरोटोनिन्स, डोपामाइन हे न्यूरोट्रान्समीटर्स किंवा हे जे हॉर्मोन्स असतात, हे बनवण्यासाठी गरजेचे व्हिटॅमिन्स असतात. आणि हे जेव्हा सेरोटोनिन किंवा डोपामाइन बनण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, कारण तुमच्यामध्ये व्हिटॅमिनच कमी आहे. तर हे अडचणी निर्माण होऊन मग त्याच्यामध्ये तुम्हाला नैराश्याचे सिम्प्टम्स यायला सुरू होतात, थकवा यायला सुरू होतो. तुमची मेंदूची प्रक्रियेमध्ये गडबड होऊ शकते, कारण व्हिटॅमिनच नाहीयेत, तर मग तुमचे न्यूरोट्रान्समीटर्स नीट बनत नाहीयेत. तर हे एक कारण असू शकतं मित्रांनो. त्याच्याबरोबर दुसरं कारण मित्रांनो, ते म्हणजे जेनेटिक्स किंवा फॅमिली हिस्ट्री. जर एखाद्याच्या इमिडिएट म्हणजे आई-वडील, बहीण-भाऊ, सख्खे बहीण-भाऊ, मावस वगैरे नाही. इमिडिएट फॅमिलीमध्ये जर डिप्रेशनची हिस्ट्री कुणाला असेल, आईला असू शकते, भावंडांना असू शकते, सख्ख्या वडिलांना असू शकते. कुणाला जर डिप्रेशनची हिस्ट्री असेल, तर त्या व्यक्तीला डिप्रेशन किंवा नैराश्य होण्याचं प्रमाण हे 3 पटीने वाढतं अंदाजे. हे लक्षात घ्या. होईलच असं नाही, पण प्रमाण वाढतं. याचा अर्थ असा आहे का, की ज्याच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री नाही त्याला डिप्रेशन होणार नाही, असं नाही मित्रांनो. डिप्रेशन हे कुणालाही होऊ शकतं. फॅमिली हिस्ट्री असो या नसो, पण फॅमिली हिस्ट्री असेल तर त्याचे रिस्क किंवा ते डिप्रेशन होण्याची 3 पटीने रिस्क जास्ती असते. त्याच्यानंतर पुढचं कारण बघूया आपण ते म्हणजे तणावपूर्ण जीवनातील घटना. एखाद्याच्या लाईफमध्ये जर एखादा स्ट्रेसफुल इव्हेंट झालेला आहे, एखादा व्यक्ती आयुष्यातनं काही मृत्यूमुळे किंवा इतर कारणामुळे आयुष्यातनं निघून गेला, घटस्फोट झाला, नोकरी गेली, धंद्यामध्ये लॉस झाला, काही मोठा ॲक्सिडेंट झाला, एक्झाममध्ये प्रॉब्लेम्स आले, ब्रेकअप्स झाले. हे असे बरेच कारणं आहे समाजामध्ये. जर असे काही स्ट्रेसफुल इव्हेंट झालं, तर ह्या अनुभवातनं बऱ्याच लोकांना उभरण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये सुद्धा गडबडी होतात. पुढे जाऊन त्याचं डिप्रेशन किंवा नैराश्यामध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं. होईलच असं नाही, होऊ शकतं. ओके. मित्रांनो, काही मेडिकल कंडिशन्स, काही वैद्यकीय परिस्थिती असतात ज्याच्यामध्ये हे होऊ शकतं. त्यातलं प्राथमिक सर्वात महत्त्वाचं मेटाबॉलिक आजार, त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीज. डायबिटीज ज्या लोकांमध्ये आहे त्यामध्ये डिप्रेशन होण्याची रिस्क खूप जास्त असते. ऑब्व्हियसली का तर डायबिटीज तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, डायबिटीजमध्ये मेटफॉर्मिन आपण युजुअली देतो. मेटफॉर्मिन हे B12च्या ॲब्झॉर्प्शनला पोटामध्ये अडचणी करू शकतं. मगाशी मी सांगितलं व्हिटॅमिनची जर कमतरता झाली, व्हिटॅमिन डी, B12, B6, फोलेट तर ह्याच्यामुळे डिप्रेशन होण्याची रिस्क किंवा डिप्रेशन होण्याचे कारणे आपण पुढे होऊ शकतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, अशा काही मेटाबॉलिक आजारांमुळे सुद्धा तुम्हाला डिप्रेशन, डायबिटीजमुळे सुद्धा डिप्रेशन होऊ शकतं, नैराश्य येऊ शकतं. काही औषधं असतात आणि काही व्यसन असतात, त्याच्यामुळे सुद्धा लोकांना नैराश्य किंवा डिप्रेशन होण्याची रिस्क किंवा कारण हे बनू शकतं. आता मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही बघितलंय, की आपण काय-काय नैराश्य म्हणजे थोडक्यात काय तर हे एक मूड डिसऑर्डर आहे. त्याच्यामध्ये काय-काय सिम्प्टम्स आहेत, त्याची लक्षणे आपण बघितलेले आहेत. त्याची काय कारणे आहेत, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. आता आपण पुढे जाऊन हे जर नैराश्य आपल्याला कमी करायचं असेल किंवा होऊ नाही द्यायचं असेल,
तर काय आपण आयुष्यामध्ये घरच्या घरी काय उपाय करू शकता ह्या नैराश्याला लांब ठेवण्यासाठी? ओके. पहिलं मी सगळ्यांना सांगेल जर तुम्हाला यातले कुठले लक्षणं आढळली, तर तुमच्या जवळील सायकियाट्रिस्ट, फॅमिली फिजिशियन ह्यांना जाऊन तुम्ही भेटायचं. Google, एआय, ChatGPT ह्यांच्या मदतीने डोकं लावून स्वतःचा प्रॉब्लेम वाढवून घेऊ नका. Google, ChatGPT ह्या सारख्या गोष्टी अजूनही तेवढ्या अजून पुढे गेलेल्या नाहीयेत, की एखाद्या डॉक्टर किंवा इंजिनिअर किंवा एखाद्या वकिलाला ते रिप्लेस करतील. बरेच असे छान-छान प्रोफेशन आहेत. त्यामुळे तुम्ही कृपा करून ह्याच्या नादी लागू नका. तिथं काही स्वतःला उपचार घ्यायचा प्रयत्न करू नका. लक्षात घ्या. ओके. तर सर्वात प्रथम पाऊल तुम्ही उचलायचं जर तुम्हाला लक्षणं आढळली, तर तुमच्या फॅमिली फिजिशियन किंवा तुमच्या सायकियाट्रिस्टला जाऊन भेटायचं. तुमच्याकडे जर सायकियाट्रिस्ट नसेल, तर एखाद्या मित्राकडनं किंवा मैत्रिणीकडनं किंवा घरच्या मेंबरकडनं मदत घेऊन एक चांगलाच जवळ-जवळ सायकियाट्रिस्ट शोधा. आता तुम्ही काय-काय ह्या नैराश्याला लांब ठेवण्यासाठी काय उपाय करू शकता? तर मी हे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, आत्ताही सांगतोय. ही खरंच खूप गरजेच्या गोष्टी आहेत. ते म्हणजे पहिलं व्यायाम करणे. लक्षात घ्या आयुष्यात व्यायाम करणे. व्यायाम कुठला करू शकता? तुम्ही बेसिक व्यायाममध्ये तुम्ही कार्डिओ प्लस स्ट्रेंथ ट्रेनिंग हे करू शकता. कार्डिओ म्हणजे तुम्ही रनिंग, जॉगिंग, स्किपिंग, दोरीच्या उड्या आपण ज्याला म्हणतो, थोडंसं ब्रिस्क वॉकिंग ज्याला फास्ट चालणं म्हणू शकतो. ओके. हे व्यायाम तुम्ही करू शकता. त्याच्यावर स्ट्रेंथ ट्रेनिंग, वजन उचलणे. ऑब्व्हियसली व्यायाम सुरू करायच्या आधी तुमच्या फॅमिली फिजिशियनला भेटून तुमचं ओव्हरऑल फिजिकल हेल्थ व्यायाम करण्यायोग्य आहे की नाही हे तुम्ही तपासून घेतलं पाहिजे तरच व्यायाम करायला जा, की आज व्हिडिओ बघून उद्या लगेच व्यायामाला लागू नका. ऑल्वेज प्रॉपर प्रोटोकॉल पाळा जेणेकरून तुमची हेल्थमध्ये काही प्रॉब्लेम्स येणार नाही. तुमची हेल्थ चांगली राहील. पहिलं तुम्हाला सांगितलंय मी तुम्हाला उपाय त्याच्यावरती, ते म्हणजे नियमित व्यायाम करायचा. नियमित म्हणजे काय? तर कमीत कमी आठवड्यातून 5 दिवस तरी 4 ते 5 दिवस तुम्ही रोज जरी व्यायाम केला, तर ते व्यवस्थित तुम्हाला त्याचा फार फायदा होऊ शकतो. नैराश्य लांब ठेवण्यात किंवा नैराश्य पेशंटला त्यातनं बाहेर येण्यामध्ये खूप खूप मदत होते. दुसरं म्हणजे तुमच्या झोपेवर काम करायचं. आता बरेच लोकांचे माझ्याकडे जेव्हा बरेच पेशंट येतात, ते लोकं म्हणतात, की "सर मी 8 तास झोपतो, 8 तास झोपते. मला तर काही प्रॉब्लेम होत नाही." जेव्हा आपण त्यांना विचारतो, की "तुम्ही एक्झॅक्टली किती वाजता झोपता?" "सर मी 1 ला झोपतो किंवा मी 12 वाजता झोपते." असं जर असेल, तर मग हे चुकीचं आहे. 8 तास म्हणजे कुठलेही 8 तास नाही मित्रांनो. तुम्हाला आयडियली रिसर्चनुसार 10:30 च्या आधी झोपी गेलं पाहिजे. मित्रांनो 10 ते 6 ची झोप लक्षात नीट ऐका. 10 ते 6 ची झोप खूप खूप बेटर खूप चांगली असते. 12 ते 8 आणि 2 ते 10 च्या झोपेपेक्षा. लक्षात ठेवा. जेवढं उशिरा झोपाल तेवढी झोपेची क्वालिटी घसरते आणि जर उशिरा झोपत असाल तर नैराश्याचं प्रमाण वाढू शकतं किंवा नैराश्य होण्याची रिस्क वाढू शकते. प्लस त्याच्याबरोबर इतर मेटाबॉलिक किंवा हार्टचे आजार, हृदयरोग होण्याची पण रिस्क वाढते. हे लक्षात घ्या. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही. आधी जर नसेल बघितलं जाऊन बघा. पहिलं नियमित व्यायाम करणे, दुसरं दर्जेदार झोप घेणे, 10, 10:30 च्या आधी झोपी जाणे. तिसरं निरोगी आहार घेणे. मित्रांनो आता रिसेंटली तुम्ही जर बघितलं असाल, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च थ्रू एक नवीन आर्टिकल भारतीय आहारावर आला होता. त्याच्यामध्ये असं सांगितलं, की आपण भारतीय कार्बोहायड्रेट्स खूप कन्झ्युम करतो. ओके. आपण आपल्या भारतामध्ये बऱ्याचदा व्हेजिटेरियन लोकं खूप असल्यामुळे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप जास्ती आहे. लोकं म्हणतात, की आम्हाला डाळीतनं, इकडनं-तिकडनं प्रोटीन मिळत असतं. पण मित्रांनो लक्षात घ्या, डाळीतनं मिळणाऱ्या प्रत्येक ग्राम प्रोटीनसाठी तुम्ही त्याचबरोबर 3 पट कार्बोहायड्रेट्स तुम्ही जवळ-जवळ कन्झ्युम करता. फॉर एव्हरी ग्राम ऑफ प्रोटीन यू कन्झ्युम 3 ग्राम ऑफ कार्ब्स, व्हिच इस रिस्क. ओके. कार्ब जर जास्ती खाल्ले, तर तुम्हाला मेटाबॉलिक आजार होण्याची रिस्क असते, डायबिटीज होण्याची रिस्क असते, इन्सुलिन रेझिस्टन्स होण्याची रिस्क असते, हृदयरोग होण्याची रिस्क असते. या सगळ्या गोष्टी वाढतात. तर निरोगी आहार म्हणजे काय? तुमच्या आहारामध्ये फायबर, प्रोटीन आणि इतर सगळे हेल्दी पदार्थ, चमचमीत, तेलकट, तुपट हे असले पदार्थ खाण्याच्या नादी लागू नका. आता दिवाळी होऊन गेलेली आहे. बहुतेकांचं फराळ संपला असेल. प्लीज आता परत नवीन काही बनवा. असं तेलकट, तुपट खाण्याच्या मागे लागू नका. चमचमीत खाण्याच्या मागे लागू कधीतरी मी समजू शकतो डॉक्टर म्हणून. चला, तुम्ही बाबा कुठेतरी प्रवासाला गेला, व्हेकेशनला गेला. आय अंडरस्टँड, की असं एकदम रोज फॉलो करणं नाही. पण
महिन्यातनं तुम्ही 20-25 दिवस फॉलो करा. एखाद दुसरा आठवड्यातून किंवा 10 दिवसातून एखादा चीट डे तुम्ही करू शकता. आय अंडरस्टँड. ठीक आहे. तर निरोगी आहार घेतला पाहिजे. त्याचबरोबर एक महत्त्वाची टिप तुम्हाला देतो, की भारतामध्ये प्रोटीन, एनर्जी, मालन्यूट्रिशनचं प्रमाण अजूनही खूप आहे. अजूनही बरेच सुशिक्षित तुमच्या आमच्यासारखे सुशिक्षित लोकं प्रोटीन गरजेचं खातच नाहीत. तुम्हाला गरजेचं लागणारं प्रोटीन असतं अंदाजे तुमच्या वजनाएवढंच असतं. जर माणूस 50 किलोचा असेल, तर त्याला 50 ते 60 ग्राम प्रोटीन रोज लागत असतं. 80 किलोचा व्यक्ती असेल, तर त्याला 80 ते 90 ग्राम प्रोटीन रोज रोज लागत असतं. तर तुम्ही प्रोटीन कुठून घेऊ शकता? तुमच्या आहारातनं तुम्ही प्रोटीन घेऊ शकता. अंड्यांमधनं तुम्हाला प्रोटीन मिळू शकतं. त्याच्याच बरोबर चिकनमधनं मिळू शकतं. ओके. बऱ्याच गोष्टींमधून तुम्हाला चांगलं प्रोटीन मिळू शकतं. व्हे प्रोटीनबद्दल त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. पण व्हे प्रोटीनबद्दल खूप मोठ्या लोकांमध्ये गैरसमज आहे, की व्हे प्रोटीन घेतलं की किडनी-बिडनी फेल्युअर होते. हे असल्या कुठल्याही भंपक कथांना तुम्ही विश्वास ठेवू नका. असं काहीही होत नाही. व्हे प्रोटीन हे चांगलं असतं. हे दुधापासून बनत असतं. आणि गुड न्यूज म्हणजे ते भारतामध्ये जास्ती बनत नाही. मोस्ट ऑफ द व्हे प्रोटीनचं जे रॉ मटेरियल असतं ते युरोप किंवा अ, अमेरिकेतनं ह्या कंट्रीजमधनं येतं किंवा ह्या कॉन्टिनेंट्समधनं येतं. तर तुम्ही प्लीज मित्रांनो लक्षात घ्या. व्हे प्रोटीन इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन. व्यायाम केल्यानंतर तुम्ही ते घेऊ शकता. ओके. तर निरोगी आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, दर्जेदार झोप घेणे, निरोगी आहार घेणे लक्षात घ्या. कुठलेही व्यसनापासून दूर राहणे, कुठलेही वाईट व्यसनं असतात, ड्रग्ज वगैरे, अल्कोहोल ह्यापासून, स्मोकिंग ह्यापासून दूर राहणे. ह्याच्यामुळे काय होतं, हे जर तुम्ही व्यसन करत असाल, त्यामुळे तुमचं अ, बऱ्याच आजारांची रिस्क वाढते. फक्त डिप्रेशनची नाहीच, डिप्रेशन तर होण्याची रिस्क वाढतेच, पण बाकीच्या आजारांची पण रिस्क वाढते. एक सर्वात महत्वाचं, एक हार्वर्ड स्टडी झाली होती. खूप वन ऑफ द बिगेस्ट हार्वर्ड स्टडीज आहे. त्याच्यामध्ये जे लोकं बरेच वर्ष छान जगतात 70, 80, 90 पर्यंत, तर त्यांच्यामध्ये त्यांनी पॅरामीटर्स काढले होते, की काय कारणं आहेत, की लोकं एवढे छान म्हातारपणामध्ये जगतात, त्यांना बऱ्याचदा आजार कमी राहतात. त्यातलं एक महत्त्वाचं कारण त्यातनं निघून आलं होते म्हणजे आपल्या जवळच्या जे लोकं आपल्यावर खरंच मनापासून प्रेम करतात, जे आपल्याबद्दल आदर ठेवतात, आपल्याबद्दल कुठलीही घृणास्पद किंवा निगेटिव्ह भावना बाळगत नाहीत, आपल्याला फसवत नाहीत, आपल्या नेहमी चांगल्याचा विचार करतात, अशा लोकांना जवळ ठेवा, अशा लोकांबरोबर वेळ घालवा. लक्षात घ्या. हे एक 5वं तुम्हाला उपाय सांगितलेला आहे. व्यायाम करणं, दर्जेदार झोप घेणं, निरोगी आहार घेणं, कुठलंही व्यसन न करणं आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या जवळच्या तुमची काळजी घेणाऱ्या लोकांबरोबर, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांबरोबर वेळ घालवा. त्यांना वेळ द्या. तुमच्या मित्रमंडळींबरोबर वेळ घालवा. जे पुरुष लोकं ज्यांचे लग्न झालेले त्यांना मी सल्ला देऊ इच्छितो, की तुमच्या मित्रमंडळींना टाईम टू टाईम भेटत जा. ह्याने खूप फरक पडतो. खूप फरक पडतो. बिकॉज ते तुमचे जवळचे मित्र असतात, जे तुमच्यावर प्रेम करतात, तुमचे चांगले तुमच्यावर गप्पा गोष्टी मारतात, चेष्टा-मस्करी करतात आणि तो जो हे एक आता तुम्ही Instagramवर इकडे-तिकडे हे ट्रेंड बघत असाल, की मित्रांबरोबर वेळ घालवला की खूप छान वाटतं. दॅट इज ट्रू. दॅट इज ट्रू. मी माझ्या काही मित्रांबरोबर वेळ घालवतो. मला खूप बरं वाटतं. काही खूप जवळचे माझे मित्र आहेत, जे माझ्यावर खूप प्रेम करतात. मी त्यांच्यावर प्रेम करतो. आज मी त्या मित्रांमुळे बऱ्याचदा त्या माझ्या लोकांमुळे, माझ्या नातेवाईकांमुळे, ह्यामुळे खूप सक्सेसफुल झालेलो आहे. आणि हे लोकं तुम्हाला सक्सेसफुल करायला मदत करतात. नैराश्यापासून लांब ठेवायला मदत करतात लक्षात घ्या मित्रांनो. आणि व्हाईस वर्सा तुम्ही पण तेच करत असता. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. नैराश्याबद्दल मी एक बेसिक माहिती दिली आहे तुम्हाला. एकदम डिटेलमध्ये गेलेलो नाहीये. आपले ही पॉडकास्टचे जे सुरुवातीचे एपिसोड्स असणार आहेत मित्रांनो, हे काही बेसिक टॉपिक्सवर असणार आहे. याच्याबद्दल तुम्हाला बेसिक छान चांगली माहिती मिळाली पाहिजे. तुमचे कुठलेही गैरसमज असतील ते सगळे दूर झाले पाहिजे. कुठलीही चुकीची माहिती तुमच्यापर्यंत असेल तर ती माहिती तुम्ही तुमच्या मनातनं काढून टाकून तुमच्याकडे पर्यंत तुमच्या मनामध्ये एक चांगली, बरोबर, फॅक्च्युअली करेक्ट माहिती, मेडिकली करेक्ट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ही माझी जबाबदारी मी समजतो मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल, त्या व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा, तुमचे प्रश्न विचारा. तुम्हाला जे काय वाटलं त्या कमेंट सेक्शनमध्ये मांडा. तुम्हाला जर वाटत असेल मित्रांनो, की कुठल्याही प्रकारची मदत घ्यायची असेल, तुम्हाला नैराश्याचे सिम्प्टम असतील, तुम्ही लाजू नका. तुमच्या जवळच्या आई-वडील, बहीण-भाऊ, मित्र-मंडळी, काय शिक्षक, ओके.
तुमचे गुरु, कोच कोण असतील त्यांच्यापर्यंत जावा, त्यांना मदत मागा. दे विल हेल्प यू आउट डेफिनिटली. ओके. तर प्लीज माझा ह्या व्हिडिओमधनं आज हा संदेश घ्या. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण आपल्याला महाराष्ट्रातनं आणि भारतामधनं सुद्धा डिप्रेशन कमी करायचंय. सो लेट्स स्टार्ट विथ धिस. आपण हा व्हिडिओ शेअर करण्यापासून चालू करूया मित्रांनो. मित्रांनो, मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन.